नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, आजपासून आपण एक महत्त्वाची लेक्चर सिरीज या ठिकाणी सुरू करत आहोत, जी लेक्चर सिरीज यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णतः मोफत असणार आहे। या लेक्चर सिरीज मध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासातले महत्त्वाचे टॉपिक अभ्यासत आहोत आणि त्या टॉपिकची आउटलाइन मी तुम्हाला इथे या ठिकाणी देणार आहे। याचबरोबर त्या टॉपिक मध्ये असणारे काही महत्त्वाचे कीवर्ड जे आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी हा टॉपिक अभ्यासत असताना कोणत्या संदर्भ ग्रंथांचं अध्ययन करायला हवं हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। ज्या पद्धतीने मागे आपण प्राचीन भारताच्या इतिहासाची एक आउटलाइन पाहिली, तशाच प्रकारचं आता आपण आधुनिक भारताच्या इतिहासाची आउटलाइन या ठिकाणी पाहणार आहोत आणि या आउटलाइनच्या लेक्चर सिरीज मध्ये आज आपलं पहिलं लेक्चर या ठिकाणी आहे ते म्हणजे युरोपियन कंपन्यांचं आगमन। लक्षात घ्या, युरोपियन कंपन्यांचं आगमन जे भारतामध्ये झालं त्यामागे काय नेमकी पार्श्वभूमी होती, काय नेमके घटक या ठिकाणी त्याला जबाबदार होते, त्यावर थोडीशी आपण या ठिकाणी चर्चा करूया। आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे की जेव्हा युरोपियन कंपन्या भारतामध्ये आल्या तेव्हा भारतामध्ये मध्य कालखंड या ठिकाणी सुरू होत्या। अगदी आपण जर पाहिलं, पोर्तुगीजांचं आगमन जेव्हा भारतामध्ये झालं 1498 ला, वास्को द गामा नावाचा या ठिकाणी एक शासक इथे या ठिकाणी एक खलासी या भारतामध्ये या ठिकाणी आला। त्यानंतर भारतामध्ये पोर्तुगीजांच्या नंतर या ठिकाणी डच आले, त्यानंतर इंग्रज या ठिकाणी आले, नंतर डॅनिश आले आणि त्यानंतर मग फ्रेंच आले। तेव्हा भारतामधला मध्य कालखंड या ठिकाणी होता आणि मध्य कालखंडामध्ये त्या काळामध्ये मुघल जे होते ते भारतामध्ये आपली सत्ता या ठिकाणी स्थापन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होते। म्हणजे आपण एक ढोबळ मनाने या ठिकाणी म्हणू शकतो की 1498 साली या ठिकाणी पोर्तुगीज भारतामध्ये आले आणि 1526 साली म्हणजे त्यानंतर अगदीच 25-26 वर्षानंतर लगेचच या ठिकाणी बाबर भारतामध्ये येतो आणि मुघलांची सत्ता इथे या ठिकाणी स्थापन या ठिकाणी करतो। म्हणजे हा महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी समजून घ्या की युरोपियन कंपन्यांचं भारतामध्ये आगमन होत असतानाच त्याच काळामध्ये त्याच काळाशी समरूप असणाऱ्या या कालखंडामध्ये मुघल देखील आपली सत्ता या भारतामध्ये स्थापन करत होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या। भारताच्या भूभागावर मुघलांची सत्ता होती तर भारताच्या समुद्रामध्ये या युरोपियन कंपन्या आपापसामध्ये संघर्ष करत होत्या, लढत होत्या, तिथं ते आपल्या बस्तान या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न करत होते। परंतु मुद्दा हा नीट समजून घ्या की युरोपियन कंपन्या भारतामध्ये आल्या त्यामागे नेमकी पार्श्वभूमी काय नेमकी राहिली, तर ती पार्श्वभूमी ही युरोपची या ठिकाणी होती आणि त्या युरोपची पार्श्वभूमी आपल्याला थोडीशी समजून घेणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे। आता पहा, जेव्हा युरोप जेव्हा आपण या ठिकाणी पाहतो तेव्हा त्या युरोपचा जो प्राचीन इतिहास आपण या ठिकाणी पाहिला तर प्राचीन इतिहास युरोपचा खूप जास्त दैदिप्यमान या ठिकाणी राहिलेला आहे। युरोपच्या प्राचीन इतिहासामध्ये आपल्याला पाहायला असं भेटतं की मोठ्या प्रमाणात व्यापार होता आणि त्यांचा व्यापार खास करून भारतासारख्या देशांसोबत या ठिकाणी होता। भारताच्या प्राचीन कालखंडामध्ये आपल्याला हे देखील या ठिकाणी पाहायला भेटलं की युरोपामध्ये असणारं रोमन साम्राज्य त्यानं या ठिकाणी भारतातनं मसाल्याचे पदार्थ खरेदी केले आणि त्या बदल्यात भारताला सोनं आणि चांदी या ठिकाणी दिलं। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, युरोपची खूप जास्त भरभराटी प्राचीन कालखंडामध्ये होती। मात्र झालं असं, युरोपमध्ये नंतरच्या कालखंडामध्ये फ्युडलिझम जन्माला आला। मध्य कालखंड जेव्हा युरोपचा आपण पाहतो तर त्या मध्य कालखंडामध्ये फ्युडलिझम या ठिकाणी जन्माला आला आणि त्या फ्युडलिझम ज्याला आपण सामंतशाही सरंजामशाही या ठिकाणी म्हणू शकतो, तर त्या सामंतशाहीमध्ये सामान्य माणसाचं शोषण या ठिकाणी झालं। आता लक्षात घ्या, जेव्हा पण सामान्य माणसाचं मोठ्या प्रमाणात शोषण या ठिकाणी होतं तेव्हा कोणत्याही देश असू द्या, कोणतंही विश्वातील कोणतंही राष्ट्र या ठिकाणी असू द्या, त्या राष्ट्रामध्ये सेंद्रिय बुद्धिमंतांचा एक वर्ग जन्माला येतो आणि हा सेंद्रिय बुद्धिमंतांचा वर्ग जो आहे तो या ठिकाणी या अन्यायाच्या विरोधामध्ये प्रतिकार करत असतो, तो समाजाला प्रतिकार करण्यासाठी या ठिकाणी तयार करत असतो। आणि तशाच प्रकारे युरोपामध्ये पण झालं। युरोपामध्ये फ्युडलिझमच्या विरोधामध्ये प्रतिक्रांती या ठिकाणी झाली। त्या प्रतिक्रांतीला रेनेसाँ असं या ठिकाणी म्हटलं जातं। रेनेसाँचा अर्थ आहे पुनर्जागरण। त्या काळामध्ये जे पण युरोपामध्ये सेंद्रिय बुद्धिमंत निर्माण झाले त्या बुद्धिमंतांनी युरोपचं गतवैभव पुन्हा प्राप्त करण्याच्या इराद्यानं गो बॅक टू एन्शंट युरोप या प्रकारचा नारा या ठिकाणी दिला आणि साहजिकच युरोपचं गतवैभव पुन्हा या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी त्यांनी प्रबोधनाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, रेनेसाँसला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। लक्षात घ्या, युरोपच्या रेनेसाँसचे 3 महत्त्वाचे घटक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। पहिलं घटक होतं ते म्हणजे भौगोलिक जगाचा शोध, दुसरं घटक होतं ते म्हणजे प्रबोधन कालखंड ज्याला एनलाइटमेंट एज असं म्हटलं जातं आणि तिसरा जो पैलू आपण पाहिला रेनेसाँसचा तर तो होता इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन।
तर युरोपातला रेनेसान्स या 3 टप्प्यांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. एक आहे भौगोलिक जगाचा शोध, दुसरं आहे ते म्हणजे या ठिकाणी प्रबोधन कालखंड, आणि तिसरं जे आहे ते म्हणजे या ठिकाणी औद्योगिक क्रांती. आता पहा, जेव्हा आपण युरोपच्या रेनेसान्समधनं बाहेर या ठिकाणी पडतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की युरोपामध्ये एक महत्त्वाची चळवळ उभारली गेली की भौगोलिक जगाचा शोध घेण्याची चळवळ या ठिकाणी पाहायला भेटतं. मध्य कालखंड जेव्हा भारताचा तुम्ही अभ्यासता तेव्हा तुम्हाला बरेचसे या ठिकाणी पाहायला असं भेटतं की भारतामध्ये मध्य काळामध्ये बरेचसे युरोपियन लोक भारतामध्ये येऊन गेले होते, ज्यामध्ये मार्को पोलो या ठिकाणी होता, ज्यामध्ये इब्न बतूता या ठिकाणी जो मोहम्मद बिन तुगलक जो होता त्या मोहम्मद बिन तुगलकच्या दरबारामध्ये आला होता. इब्न बतूताला तर मोहम्मद बिन तुगलकानं आपल्या राज्याचा मुख्य काझी देखील या ठिकाणी बनवला होता, आणि नंतर साधारणतः 1342ला त्याला चीनमध्ये त्यानं या ठिकाणी पाठवलं होतं आपला राजदूत म्हणून. तर या प्रकारे इब्न बतूता आहे, मार्को पोलो आहे, निकोलो कोंटी या ठिकाणी आहे, पेस आहे, बार्बोसा आहे, नुनीज आहे, अशा प्रकारचे व्यापारी लोक देखील आणि त्याचबरोबर प्रवासी लोक भारतामध्ये या संपूर्ण काळामध्ये म्हणजेच मध्य काळामध्ये येत होते. तर हे का बरं येत होते, तर यामागचं कारण होतं युरोपामध्ये एक जिज्ञासा निर्माण झाली होती भौगोलिक जगाचा शोध घेण्यासाठी, आणि त्याच माध्यमातून आपल्याला पाहायला असं भेटतं की पोर्तुगीज जो होता, पोर्तुगीज हे खूप जास्त आघाडीवर त्या काळामध्ये या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता नीट समजून घ्या, या मॅपमध्ये तुम्हाला इथे या ठिकाणी हा जो मॅप या ठिकाणी तुम्हाला समोर दाखवलेला आहे, हा वास्को द गामाचा फोटो या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. तर हा जो मॅप या ठिकाणी आहे, या मॅपमध्ये तुम्हाला इथं तुर्कस्तान या ठिकाणी दिसतं किंवा टर्की या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, हे जे टर्की आपण इथे या ठिकाणी पाहतो, तर या टर्कीचा भाग आणि इकडं जर आपण पाहिलं तर बल्गेरिया आहे. म्हणजे लक्षात घ्या, हा टर्की म्हणजे आपण पाहू शकतो की आशिया खंड, आणि त्याचबरोबर इकडे जर आपण पाहिलं तर तो आहे युरोपियन खंड. तर या प्रकारे आशिया आणि युरोप या दोघांना जोडणारा एक महत्त्वाचा खुशकीचा मार्ग होता, ज्याला आपण या ठिकाणी इस्तांबूल असं म्हणतो. कॉन्स्टंटिनोपाल हे त्याचं आधीचं नाव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, हा जो इस्तांबूल जो होता की ज्याला कॉन्स्टंटिनोपाल पण म्हटलं जातं, तर या भागातनं युरोपियन लोक आशिया खंडामध्ये या ठिकाणी येत होते असं एकंदरीत दिसून येतं. मार्को पोलो असू द्या, इब्न बतूता असू द्या, ते याच मार्गाने भारतामध्ये आलेले होते असं एकंदरीत पाहायला भेटतं. परंतु झालं काय, लक्षात घ्या की इथं आपल्याला पाहायला भेटतं 1453 साली हा जो इस्तांबूलचा भाग आहे, तर त्या भागावर तुर्की लोकांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं, आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला असं भेटतं की युरोपियन लोकांना आशिया खंडाकडे येण्यास मनाई केलेली आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, युरोपियन लोकांना इथं आशिया खंडामध्ये येण्याचे दरवाजे 1453 पासून बंद झालेले आहेत असं पाहायला भेटतं, आणि म्हणून मग पाहायला असं भेटतं की युरोपियन लोक आता भारताकडे म्हणजेच खास करून आशिया खंडाकडे येण्यासाठी आता समुद्र मार्गाचा मार्ग या ठिकाणी शोधू लागलेले आहेत असं पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, इथं पोर्तुगीज तुम्हाला या ठिकाणी दिसेल, आणि इथं लिस्बन ही त्यांची राजधानी या ठिकाणी पाहायला भेटती. तर या पोर्तुगीजांमध्ये एक महत्त्वाचा राजा होता, नाव त्याचं होतं दोम हेनरिक. लक्षात घ्या, हा दोम हेनरिक जो होता त्यानं आशिया खंडाचा शोध घेण्यासाठी खूप सारे खलासी या ठिकाणी पाठवले होते. मात्र पाहायला भेटतं की त्याचा एक महत्त्वाचा खलासी जो होता, तर त्याचं नाव होतं बार्थोलोमी दियाज. नाव नीट लक्षात असू द्या, बार्थोलोमी दियाज. हा बार्थोलोमी दियाज जो होता, हा बार्थोलोमी दियाज या पोर्तुगीजमधनं किंवा लिस्बनमधनं या ठिकाणी आला, आणि तो या ठिकाणी इकडं दक्षिणेकडे समुद्र भागामध्ये जे आफ्रिका खंडाचं शेवटचं टोक होतं, इथं तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल, तिथपर्यंत तो आलेला आहे असं एकंदरीत दिसून येतं. तर हा बार्थोलोमी दियाज जेव्हा आम्ही पाहतो, तर त्या बार्थोलोमी दियाजचा कालखंड जर आम्ही पाहिला तर तो 1488चा आहे. बार्थोलोमी दियाजनं 1498 पासून मोहीम सुरू केली, आणि तो इथं आफ्रिका खंडाच्या शेवटच्या टोकापर्यंत येऊन ठेपला, आणि नंतर मग तो पुन्हा आपल्या मायदेशी गेलेला आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. साहजिकच बार्थोलोमी दियाजच्या नंतरची मोहीम ही या ठिकाणी पोर्तुगीजांचा एक खलासी आहे वास्को द गामा, त्यानं या ठिकाणी पूर्ण केली. 1494ला त्याने मोहीम सुरू केली, आणि त्या मोहिमेमधनं तो या ठिकाणी 1498ला तो भारतामध्ये पोहोचलेला आहे असं एकंदरीत दिसतं. पाहायला असं भेटतं, हे जे दक्षिणेकडचं
आफ्रिकेचं जे शेवटचं टोक आहे ज्याला त्यानं केप ऑफ गुड होप या नावानं संबोधलं, त्यालाच आज आपण या ठिकाणी साऊथ आफ्रिका असं या ठिकाणी म्हणतो. तर केप ऑफ गुड होपला वळसा मारून हा वास्को द गामा आहे भारताच्या या पश्चिम किनारपट्टीमध्ये कालिकत नावाचं जे बंदर आहे त्या कालिकत या बंदरामध्ये तो पोहोचलेला आहे. आणि कालिकत बंदरामध्ये पोहोचल्यानंतर तिथं एक हिंदू शासक राज्य करत होता. केरळ प्रांत जे आहे त्या भागामध्ये एक हिंदू राजा तिथं या ठिकाणी राज्य करत होता. त्याचं नाव आहे झामोरीन. लक्षात घ्या. आता हे जे झामोरीन नावाचा राजा आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो तो या केरळ प्रांतामध्ये त्यावेळेचा शासक होता. वास्को द गामा भारतामध्ये आल्यानंतर हा झामोरीन जो होता त्या झामोरीननं वास्को द गामाचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे. आणि त्या स्वागतामध्ये त्याला या ठिकाणी भारतातला जो रॉ मटेरियल आहे, खास करून मसाल्याचा पदार्थ आहे, दालचिनी आहे, लवंग जे आहे, तर ते त्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे वास्को द गामा तो सारी संपत्ती, तो सारा कच्चा माल, तो सारे मसाल्याचे पदार्थ घेऊन आपल्या मायदेशी या ठिकाणी गेला. असं म्हणलं जातं वास्को द गामाला भारतामध्ये पोहोचण्यासाठी जेवढा या ठिकाणी खर्च झाला त्याच्या जवळपास 150 पट नफा भारतातून घेतलेल्या वस्तू त्यानं युरोपामध्ये विकल्यामुळे झालेल्या आहेत. आणि म्हणून मग पाहायला भेटतं की युरोपातील लोक आता भारतासारख्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत, त्यांचा व्यापार या ठिकाणी करू लागलेले आहेत. आणि त्या व्यापारातून त्यांनी आपला नफा कमावण्याची धोरण या ठिकाणी आखलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. वास्को द गामाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला असं भेटतं की युरोपियन कंपन्यांना भारतामध्ये कोणत्या मार्गाने यायचं, खास करून समुद्र मार्गाद्वारे भारताकडे कसं जायचं याचा शोध लागल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. आणि म्हणून मग आपण या ठिकाणी भारताचा शोध लावणारा या ठिकाणी वास्को द गामा म्हणून याला या ठिकाणी संबोधलं जातं. तर हे लक्षात घ्या. तर मध्यकाळामध्ये युरोपियन लोकांना समुद्र मार्गाद्वारे भारताकडे कसं जायचं हे माहीत नव्हतं. ते वास्को द गामानं सर्वात पहिल्यांदा दाखवलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता पहा, इथं आपल्याला दिसून येतं की जेव्हा तुम्ही या ठिकाणी युरोपियन कंपन्यांचं आगमन हा टॉपिक अभ्यासत असता तेव्हा तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे सर्वात पहिल्यांदा पोर्तुगीज भारतामध्ये आले. पोर्तुगीजांच्या नंतर या ठिकाणी डच जे आहेत ते डच भारतामध्ये आलेले आहेत. पोर्तुगीज जर आपण पाहिलं तर या पोर्तुगीजांनी गोवा या प्रांतामध्ये आपलं हेडक्वार्टर बनवलं साधारणतः 1510ला. इथे या ठिकाणी यांचं हेडक्वार्टर बनल्याचं एकंदरीत दिसतं. त्यानंतर डच जे आहे हे 1596ला भारतामध्ये आलेले आहेत. 1596ला कोरोनेलिस हस्तमान नावाचा एक अधिकारी हा डचांचा प्रमुख या ठिकाणी होता. तो भारतामध्ये पहिल्यांदा आला आणि त्यानंतर मग त्यानं भारतामध्ये व्यापार करण्याच्या इराद्यानं सन 1602ला डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केलेली आहे अशी प्रकारची माहिती आपल्याला मिळते. पुढे पाहायला भेटतं ब्रिटिश. आता लक्षात घ्या, सन 1599 म्हणा किंवा 1600ला म्हणा, तर या काळामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. राणी एलिझाबेथ प्रथमनं या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला महत्त्वाचे अधिकार या ठिकाणी दिले आणि त्यातून मग भारतात वसाहती निर्माण करण्यासाठी हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे लोक भारतामध्ये आले. राल्फ फिच हा पहिला इंग्रज अधिकारी होता जो अकबराच्या दरबारामध्ये आला. आता पहा, इथं पाहायला भेटतं 1601ला राल्फ फिच भारतामध्ये आला आणि लक्षात घ्या तेव्हा अकबर नावाचा शासक इथे या ठिकाणी राज्य करताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पाहायला भेटतं 1608 साली जहांगीर जो होता तर त्या जहांगीरच्या काळामध्ये, जहांगीर इथं शासक होता, तर त्या जहांगीरच्या कार्यकाळामध्ये पाहायला असं भेटतं की विल्यम फिच आणि त्याचबरोबर थॉमस रो जो आहे तर तो थॉमस रो आणि विल्यम फिच हे दोघं जण, कॅप्टन थॉमस रो आणि विल्यम फिच हे दोघं जण भारतामध्ये आलेले आहेत असं दिसतं. आणि त्यानंतर मग जहांगीर राजानं 1612ला यांना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापार करण्याची परवानगी दिलेली आहे असं एकंदरीत दिसतं. त्यानंतर डॅनिश आहे. डॅनिश जे आहेत तर त्या डॅनिश भारतामध्ये आले साधारणतः 1616च्या दरम्यान डॅनिश भारतामध्ये आले आणि मग नंतर फ्रेंच जे आहे हे 1664च्या दरम्यान भारतामध्ये आलेले आहेत असं एकंदरीत दिसून येतं. कॉल्बर्ट नावाचा अधिकारी ज्यानं फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1664 साली केलेली आहे अशा प्रकारचा इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. आता नीट समजून घ्या, हा टॉपिक अभ्यासत असताना आपल्याला कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टींवर अभ्यास करायचा आहे. इथं आपल्याला पाहायला भेटतं सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा की कोणकोणत्या युरोपियन कंपन्या कोणकोणत्या क्रमानं भारतामध्ये आल्या हे माहिती असणं गरजेचं आहे. कदाचित आयोग तुम्हाला या ठिकाणी त्या सनावल्या पण विचारू शकतो की कोणत्या वर्षी कोणती कंपनी भारतामध्ये आली. आणि त्याचबरोबर हा पण एक मुद्दा लक्षात ठेवा की कोणती कंपनी जी आहे ही भारतातून या ठिकाणी सर्वात उशिरा गेली, सर्वात पहिली गेली, हे पण क्रम तुम्ही या ठिकाणी अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे. आता पहा, इथं मी तुम्हाला हा एक मॅप दिलेला आहे ज्या मॅपमध्ये तुम्हाला युरोपियन वसाहती कुठे कुठे या ठिकाणी होत्या त्याची माहिती या ठिकाणी मिळेल. तर या प्रकारचा आपला टेलिग्राम चॅनल पण तुम्ही जॉईन करा. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावाचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्याचं नाव आता आपण स्कूल ऑफ हिस्ट्री असं केलेलं आहे. तर त्या स्कूल ऑफ हिस्ट्री
या प्रकारचा हा जो चॅनल आहे तो तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून यूट्यूबचे जे लेक्चर्स आपण इथं केल्यानंतर त्याच्या PDF मी तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध या ठिकाणी करून देईल। टेलिग्राम चॅनलची लिंक आणि आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲपची लिंक जी आहे ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी दिलेली आहे। त्यावरनं तुम्ही ॲपवर पण जाऊ शकता आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर पण या ठिकाणी जाऊ शकता। तिथं तुम्हाला सर्व प्रकारचे नोट्स या ठिकाणी मिळेल। तर मी असं म्हटलो की हे युरोपियन वसाहती ज्या होत्या त्या युरोपियन वसाहतींचा हा मॅप या ठिकाणी आहे। तर आपल्याला इथं या टॉपिकमध्ये अभ्यासायचं आहे की कोणकोणत्या युरोपियन कंपन्यांनी कोणकोणत्या ठिकाणी आपल्या वसाहती या ठिकाणी स्थापन केल्या। कारण बघा आयोगानं नेहमीच या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेत की कोणत्या कंपनीची ही वसाहत या ठिकाणी राहिली आहे, अशा संदर्भात बरेचशे वेळा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत। तर आपण त्या कंपन्या आणि त्यांची महत्त्वाची या ठिकाणी वसाहती या ठिकाणी पाहूया। आता लक्षात घ्या, पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी जी आपण पाहतो तर त्या पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचं हेडक्वार्टर हे गोवा होतं। 1510ला बिजापूरकडनं हे गोवा प्रांत या ठिकाणी त्यांनी जिंकून घेतलं आणि त्यावेळेस भारताचा दक्षिणेकडचा शासक होता विजयनगर साम्राज्याचा महान शासक कृष्णदेवराय। तर या कृष्णदेवरायनं पोर्तुगीजांना मदत केलेली आहे। पोर्तुगीजांना मदत केलेली आहे कशासाठी, तर मदत केलेली आहे की ही गोवा प्रांत या ठिकाणी पोर्तुगीजांना मिळवून देण्यासाठी। आणि म्हणून मग अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की गोवा हे जे आहे हे गोवा हेडक्वार्टर बनलेलं आहे पोर्तुगीजांचं। आता गोवा इथं मॅपमध्ये जर आपण पाहिलं कुठे आहे तर या भागामध्ये मॅपमध्ये तुम्हाला गोवा प्रांत या ठिकाणी पाहायला भेटेल। याचबरोबर आपल्याला दिसून असं येतं की गोव्याबरोबरच माहे, दीव दमण, पॉंडिचेरी, कालिकत, दादरा नगर हवेली, हुबळी आणि कारिकल हे भाग जे होते हे पोर्तुगीजांचे हेडक्वार्टर या ठिकाणी राहिल्याचं दिसतं। आता गोवा इथे आहे, माही इथं आहे, कालिकत या भागामध्ये या ठिकाणी आहे, पॉंडिचेरी या भागामध्ये इथं आपल्याला पाहायला भेटतं। पुलिकत जे आहे दादरा नगर हवेली जर आपण पाहिला तर दादरा नगर हवेली आणि दीव दमण जे आहे तर तो या भागामध्ये आपल्याला दिसून येतं। तर या भागांमध्ये त्यांनी आपली वसाहत स्थापन केलेली होती असं एकंदरीत दिसतं। तर हे पोर्तुगीजांच्या वसाहती आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात। पॉंडिचेरी आहे, कालिकत आहे, दादरा नगर हवेली, हुबळी आहे, एक हुबळी नावाची वसाहत आपल्याला दिसून येते। तर या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितरित्या अभ्यासणं गरजेचं आहे। पुढे जर आपण पाहिलं डच ईस्ट इंडिया कंपनी, जसं मी तुम्हाला सांगितलं की कोर्नलिस हस्तवान नावाचा पहिला व्यक्ती जो 1596ला भारतामध्ये आला आणि त्यानंतर 1602ला डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना या ठिकाणी झाली। लक्षात घ्या, यावर राज्यसेवा मुख्य परीक्षेला आयोगाने प्रश्न विचारला, आय थिंक सो 2022ला हा प्रश्न आला होता की पुलिकत हे ज्यांचं वसाहत होते आणि नंतर त्यांचं हेडक्वार्टर नागपट्टणम या ठिकाणी बनलं तर ते कोणती कंपनी आहे तर ते डच ईस्ट इंडिया कंपनी आहे। हा मुद्दा लक्षात घ्या। आता पहा, पुलिकत जे आहे पुलिकत हे त्यांचं हेडक्वार्टर राहिलं आणि नंतर नागपट्टणम या ठिकाणी बनलेले। तर पुलिकत इथं या ठिकाणी आहे आणि त्यानंतर नागपट्टणम इथं आपल्याला पाहायला भेटतं। इथं थोडासा वेगळा पेन वापरतो जेणेकरून तुम्हाला हा मुद्दा या ठिकाणी जास्त समजेल। तर पुलिकत इथं आहे आणि नागपट्टणम इथं या ठिकाणी आहे। तर पुलिकत आधी हेडक्वार्टर नंतर नागपट्टणम त्यांचं हेडक्वार्टर बनलं कोणाचं तर डच ईस्ट इंडिया कंपनीचं, हे लक्षात घ्या। आपल्याला माहिती आहे बेदरा युद्धामध्ये डचांचा पराभव ब्रिटिशांनी या ठिकाणी केलेला आहे, जे बेदरा युद्ध 1559ला या ठिकाणी झालेलं आहे। यांच्या प्रमुख वसाहती पाहिल्या तर पुलिकत आहे, भडोच आहे, कासिम बाजार जे आहे, त्याचबरोबर कोचीन आहे आणि बसरूर हे यांच्या प्रमुख वसाहती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। पुढे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर लक्षात घ्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी पाहूया। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी खूप इम्पॉर्टंट आहे कारण भारतीय स्वातंत्र्य लढा हा ब्रिटिशांच्याच विरोधात आपल्याला या ठिकाणी लढावा लागला होता आणि त्यामुळे ब्रिटिशांबद्दलची माहिती आपल्याला डिटेल्सपणे माहिती आपल्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे। आता पहा, इथं पाहायला भेटतं जसं मी तुम्हाला सांगितलं की थॉमस रो आणि त्याचबरोबर कॅप्टन हॉकिन्स ही जी मंडळी होती ही त्या संपूर्ण काळामध्ये भारतामध्ये या ठिकाणी आलेली होती आणि या पद्धतीचं त्यांनी 1612ला जहांगीर राजानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात वसाहत स्थापन करण्याची परवानगी या ठिकाणी दिली आणि त्यातून मग भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी 4 महत्त्वाच्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या। त्यांची पहिली वसाहत 1613ला या ठिकाणी झाली, ज्या वसाहतीचं नाव या ठिकाणी आहे सुरत। तर सुरतमध्ये ब्रिटिशांची पहिली वसाहत या ठिकाणी स्थापन झाली। त्यानंतर मद्रास जो आहे तर त्या मद्रासमध्ये 1639ला ही वसाहत या ठिकाणी स्थापन झाली। त्याचबरोबर आपण पाहू शकतो मुंबई जे आहे ती 1661 साली ही वसाहत स्थापन झाली आणि कलकत्ता जो आहे तर ती कलकत्तामध्ये 1690ला वसाहत स्थापन झालेली आहे। लक्षात घ्या मित्रांनो, एक नवीन मुद्दा तुम्हाला इथं सांगायचा आहे। कलकत्ता ही जी वसाहत होती ती एकूण 3 वसाहतींना एकत्र करून ईस्ट इंडिया कंपनीनं ते कलकत्ता ही वसाहत बनवली होती। त्यामध्ये आपल्याला दिसून येतं सुता नदी नावाची, सुता नदी इथं लिहितोय पहा, सुता नदी, त्याचबरोबर गोविंदपूर, सुता नदी, गोविंदपूर आणि त्याचबरोबर कालिकत।
सुतानती, गोविंदपूर आणि कालिकत या 3 वसाहतींना एकत्र करून 1690ला कलकत्ता नावाची एक महत्त्वाची वसाहत ब्रिटिशांनी निर्माण केलेली आहे असं एकंदरीत दिसतं। या कलकत्तामध्ये 1698 साली औरंगजेबाने एक करार केला होता, लक्षात घ्या। 1698ला कलकत्तामध्ये करमुक्त व्यापाराची परवानगी या ठिकाणी देण्यात आली ईस्ट इंडिया कंपनीला आणि त्या बदल्यात 3000 रुपयाचा किंवा 3000 रुपयाचा वार्षिक नजराना औरंगजेबानं या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे घेतला होता। हा पण महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या। म्हणजे लक्षात घ्या की कंपनीला सर्वात पहिल्यांदा करमुक्त व्यापाराची परवानगी कलकत्तामध्ये देणारा शासक कोण होता, तर औरंगजेब होता। अशा प्रकारचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या। आता पहा, यानंतर आहे डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी। तर ब्रिटिशांच्या नंतर कोण आलं, तर डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी आली। हा मुद्दा लक्षात घ्या। आता डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी जर आपण पाहिली तर त्या डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीच्या 3 महत्त्वाच्या वसाहती भारतामध्ये होत्या। त्यापैकी एक आहे त्रावणकोर, दुसरं आहे श्रीरंगपट्टणम। श्रीरंगपट्टणम आपल्याला माहिती आहे की म्हैसूर राज्य जे होतं त्या म्हैसूर राज्याची राजधानी श्रीरंगपट्टणम आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। तर या प्रकारे आपण पाहू शकतो की त्रावणकोर, त्याचबरोबर श्रीरंगपट्टणम आणि श्रीरामपूर हे 3 महत्त्वाच्या वसाहती आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। आता पहा, हे श्रीरामपूर कुठे आहे, तर तुम्हाला या मॅपमध्ये इथे या ठिकाणी दिसून येतं। इथं आहे तुमचं श्रीरामपूर। आता हे श्रीरामपूरचं एक वैशिष्ट्य होता की डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली असणारी ही श्रीरामपूर वसाहत, तर त्या वसाहतीमध्ये एक महत्त्वाचं मिशन चालवलं गेलं, त्याचं नाव होतं श्रीरामपूर मिशन। तर ते मिशन जे होतं हे विल्यम कैरे यांनी या ठिकाणी सुरू केलेलं होतं। हा मुद्दा लक्षात घ्या, ज्यातून ख्रिश्चन मिशनरी एज्युकेशन हे भारतीय लोकांना द्यायला सुरुवात केली होती। तर बाप्टिस्ट मिशनरी सोसायटी आणि पुढे जाऊन बाप्टिस्ट मिशनरी कॉलेजची स्थापना ही श्रीरामपूर मिशनमध्ये झालेली होती असं एकंदरीत दिसून येतं। तर खूप इम्पॉर्टंट आहे श्रीरामपूर, हे लक्षात घ्या। आता पहा, इथं आपल्याला पाहायला भेटतं की या 3 महत्त्वाच्या वसाहती डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केल्या। त्यानंतर आहे शेवटची, ती म्हणजे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी। कॉल्बर्टनं फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि त्यानंतर सुरतमध्ये सन 1668 साली त्यांनी पहिली वसाहत स्थापन केली। मछलीपट्टणम जी आहे ही फ्रेंचांची दुसरी वसाहत होती 1669ला। मछलीपट्टणम कुठे आहे, तर इथं तुम्हाला पाहायला भेटतं। तर मछलीपट्टणम ही 1669ला स्थापन केलेली महत्त्वाची वसाहत फ्रेंचांची या ठिकाणी मानली जाते। त्याचबरोबर पॉंडिचेरी ही पुन्हा एक महत्त्वाची वसाहत बनवली गेली 1674ला। पॉंडिचेरी कुठे आहे, तर पॉंडिचेरी इथं या ठिकाणी पाहायला भेटतात। ती एक महत्त्वाची वसाहत या ठिकाणी बनवली गेली पॉंडिचेरी 1674ला। आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची वसाहत आहे ती 1690च्या दरम्यान बनली गेली, तिचं नाव होतं चंद्रनगर। चंद्रनगर कुठे आहे, तर इथं आहे, लक्षात घ्या। आणि कलकत्ता खाली आहे पहा। आता कलकत्ता ही वसाहत होती कोणाची, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची। आणि चंद्रनगर ही वसाहत कोणाची होती, तर ही वसाहत या ठिकाणी आहे फ्रेंचांची। इथे लक्षात घ्या, एक महत्त्वाची रायव्हरी या ठिकाणी झाली की इथं आपल्याला पाहायला भेटतं की या काळामध्ये फ्रेंचांचा एक महत्त्वाचा प्रतिनिधी होता की जो गव्हर्नर होता चंद्रनगरचा, ज्यानं खूप छान पद्धतीचा परफॉर्मन्स दाखवला होता आणि त्यामुळे त्याची बढती देखील त्याला मिळालेली होती। आणि म्हणून मग इंग्रज फ्रेंच युद्ध जेव्हा आपण पाहणार आहोत त्या इंग्रज फ्रेंच युद्धामध्ये त्यानं मोठ्या प्रमाणावर इंग्रजांचा पराभव देखील केलेला होता, हे लक्षात घ्या। तर त्या इंग्रज फ्रेंच युद्धाचं नेतृत्व फ्रेंचांनी त्या व्यक्तीला दिलं होतं। तर आयोग तुम्हाला प्रश्न विचारतो की चंद्रनगरचा महत्त्वाचा गव्हर्नर कोण होता, तर नाव लक्षात ठेवा, डुप्ले। तर डुप्ले हा महत्त्वाचा गव्हर्नर आपल्याला पाहायला भेटतो जो चंद्रनगरचा या ठिकाणी गव्हर्नर राहिला तर दिसतो, जो फ्रेंचांचा होता। आता पहा, या काळामध्ये कलकत्ता हा जो भाग होता तो कलकत्ता एक महत्त्वाची वसाहत या ठिकाणी राहिली आणि इथे इंग्रजांच्या वतीनं रॉबर्ट क्लाइव्ह नावाचा गव्हर्नर इथे या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसून येतं। तर लक्षात घ्या, या काळामध्ये डुप्ले विरुद्ध रॉबर्ट क्लाइव्ह असा प्रकारचा एक संघर्ष या ठिकाणी झाला आणि या संघर्षामध्ये डुप्लेचा पराभव होऊन रॉबर्ट क्लाइव्हचा विजय झालेला आहे। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आता रॉबर्ट क्लाइव्हचा विजय होण्यामागे वेगवेगळी प्रकारची कारणं आहेत। डुप्ले आणि रॉबर्ट क्लाइव्ह तसे पाहिले तर दोघंही महत्त्वाकांक्षी या ठिकाणी गव्हर्नर राहिलेले आहेत। दोघांनी त्यांच्या काळामध्ये खूप महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे। युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, प्रशासनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, परंतु फ्रेंचांनी हवा तेवढा सपोर्ट डुप्लेला दिला नाही। मात्र इंग्रज जे होते त्या इंग्रजांनी रॉबर्ट क्लाइव्हला महत्त्वाचा सपोर्ट या ठिकाणी दिला। याचा परिणाम असा झाला, रॉबर्ट क्लाइव्हचं वर्चस्व निर्माण झालं आणि रॉबर्ट क्लाइव्हनं इंग्रजांना, खास करून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल प्रांतामध्ये
सेटल गव्हर्नमेंट बंगाल प्रांतामध्ये इंग्रजांचं निर्माण करून दिलेलं आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं। तर या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही या ठिकाणी या युद्धात यशस्वी झाल्याचं एकंदरीत दिसतं। तर मित्रांनो, इथं एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी समजून सांगायचा आहे की लक्षात घ्या, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲप्लिकेशनवर जे ॲप आहे, जे प्ले स्टोअरवर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे। तर त्या प्रकारच्या त्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲप्लिकेशनवर खूप साऱ्या बॅचेस आहेत इतिहास या विषयाच्या, इतिहासाच्याच बॅचेस आहे, इतिहास हाच विषय मी शिकवतो आणि त्यामुळं त्या बॅचमध्ये त्या ॲप्लिकेशनमध्ये कंबाईनची परीक्षा असू द्या, राज्यसभेची असू द्या, 2025साठी हिस्ट्री ऑप्शनल किंवा GS या ठिकाणी असू द्या, समाज सुधारक या ठिकाणी आहे, तर अशा खूप साऱ्या बॅचेस तिथे या ठिकाणी आहे। त्या सर्व बॅचेसवर आज आपण या ठिकाणी डिस्काउंट देत आहोत। हा डिस्काउंट नवरात्रच्या निमित्त या ठिकाणी आहे। नवरात्र एक महत्त्वाचा उत्सव संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो, तर त्या प्रकारचा नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं एक महत्त्वाची ऑफर आहे। इतिहास विषयाच्या सर्व बॅचवर 50% डिस्काउंट तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे। तर या प्रकारच्या 50% डिस्काउंटचा बेनिफिट तुम्ही या ठिकाणी उचला। नवरात्र संपेपर्यंत ही ऑफर आपली असणार आहे, त्यामुळं तुम्ही आत्ता लगेचच जाऊन हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲपवर जावा आणि तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्या परीक्षांसाठी इतिहास महत्त्वाचा विषय आहे, तर त्या प्रकारची बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करा। कंबाईनची करत असाल तर कंबाईनचा कोर्स घ्या, राज्यसेवा करत असाल तर राज्यसेवेचा कोर्स घ्या। एक बेसिक फाउंडेशन बॅच आहे जी खूप महत्त्वाची बॅच आहे 2024 आणि 2025च्या विद्यार्थ्यांसाठी। जे विद्यार्थी 2024ची परीक्षा देणार आहेत, 2025ची पण परीक्षेची तयारी करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह कोर्स आहे ज्याचे डेली 4 वाजता लेक्चर होतात, तर ते पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। काही लेक्चर त्याच्यामध्ये फ्री आहे, ते फ्री लेक्चर्स पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। एक महत्त्वाची ऑफर 50% डिस्काउंटची ऑफर आहे, तिचा बेनिफिट जरूर तुम्ही या ठिकाणी घ्या मित्रांनो। तर ठीक आहे मित्रांनो, या प्रकारे आपण आजचं हे महत्त्वाचं सेशन या ठिकाणी पाहिलं, ज्या सेशनमध्ये आपल्याला इथे या ठिकाणी युरोपियन कंपन्यांचे आगमन या सर्व गोष्टींवर या ठिकाणी काम केलेलं आहे। कशा कशा पद्धतीने युरोपियन कंपन्या भारतामध्ये आल्या ते आपण पाहिल्या। या संदर्भामध्ये एक संदर्भ ग्रंथाचं नाव सुचवतो, ते म्हणजे ग्रोवर अँड बेल्लेकर। लक्षात घ्या, युरोपियन कंपन्यांचं आगमन कशा पद्धतीने झालं भारतात, त्यासाठी ग्रोवर अँड बेल्लेकर हा टॉपिक तुम्ही त्याच्यामध्ये या ठिकाणी त्या पुस्तकात कव्हर करू शकता। स्पेक्ट्रमच्या पुस्तकामध्ये पण हा टॉपिक खूप छान पद्धतीने दिलेला आहे। शांता कोटेकरांचं आणि सुमन वैद्य यांचं जे पुस्तक आहे त्यामध्ये देखील हा टॉपिक छान पद्धतीने दिला आहे। जनरली विद्यार्थी ग्रोवर बेल्लेकर वाचता, तिथून हा टॉपिक या ठिकाणी कव्हर केला तरी या ठिकाणी चालेल। तर मित्रांनो, धन्यवाद। अशाच प्रकारे तुम्ही जॉईन करत राहा। डेली आपण आता अशा प्रकारचे लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी देणार आहे, जेणेकरून तुम्ही या लेक्चरच्या माध्यमातून आपला अभ्यास या ठिकाणी व्यवस्थितरित्या या ठिकाणी करू शकता। थांबूया आपण। यूट्यूबला आपल्या सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना देखील या प्रकारची चॅनलची लिंक जी आहे ती या ठिकाणी सेंड करा। थांबूया आपण। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।